त्यांनी फक्त त्यांना विचारलं तो कुठे, म्हटलं माझा भाऊ कुठे. तर म्हणे तो त्याला थोडंसं अशी गोळी अशी लागून गेली, त्याला ॲडमिट केलेलं आहे, थोडं सिरियस आहे म्हणे, होऊन जाईल म्हणे, काही नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी थांबले. तर थोडं खर्चटलं म्हणल्यानंतर मी पण म्हणलं चला आंघोळ पांघोळ करू, ब्रश बिश करू. तर सकाळी घरी आले होते, आंघोळ बिंघोळ केली पप्पाने मी, आणि आम्ही 9:15 घरातून पडलो. इथे 9:30पर्यंत पोहोचलो. पूर्ण अपघात विभाग बघितला की पेशंट कुठे आहे, पूर्ण वॉर्ड बघितलं, कुठेच काहीच नसल्यामुळे त्यांना विचारलं आशाच्या नावाची व्यक्ती ॲडमिट आहे का. मग ते म्हटले हो हो आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, कुठे आहे म्हटलं. तर म्हणे आशाच्या ठिकाणी जा. ते नाव ऐकल्यानंतर मला थोडं जास्ती बसली ना, तरी पण मी तिथून कशी इथपर्यंत आली. म्हटलं खरंच आहे का असं काही, विश्वास नाही होत ना सर. माझा सक्का भाऊ येतो, मी त्याची सक्की बहीण आहे, आणि ह्या गोष्टी अशा कानावर पडल्यानंतर मला तिथून इथपर्यंत यायला सुधरेना. इथे येऊन बघितलं, मध्ये ते बंद होतं. नंतर कळलं की तो मरून पडलेला आहे. कधी मेला, कोणी किती वाजता त्याला शूट केलं, काय केलं, कसं केलं, काहीच माहीत नाही. तरी मी तिथून मग आतमध्ये बळजबरी जाऊन बघितलं त्याला इथे गोळी लागलेली आहे.